नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोळंबी भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक वाटी भरून कोळंबी घेतलेली आहे आणि एका वाटीला बी कमी आहे असे तांदूळ घेतलेले आहेत। हे बासमती तांदूळ आहेत बघा, हे जुने तांदूळ घेतलेले आहेत। टोप गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। एक चमचा तेल टाकलेले आहे, तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये बघा एक चमचा तूप टाकणार आहे, देशी तूप आहे। तेल तूप चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरे, 2 तेजपत्ते, अर्धा इंच दालचिनी, 2 साधी विलायची, एक मसाला विलायची आणि एक स्टार फूल। आता ह्याच्यामध्ये बघा मोठ्या आकाराचे 2 कांद्याचे उभे कापलेले आहेत बघा, पातळ एकदम। बारीक कापले तरी पण चालतील आणि तुम्ही नुसतं तेल वापरलं तरी चालेल। मी तूप पण टाकलेलं आहे त्यात। कांदा बघा भाजलेला आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये बघा लसूण, आलं आणि हिरवी मिरची, तर 1 गड्डी लसूण आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं आहे। हे कुटून टाकलेलं आहे मी। तुम्ही पेस्ट जरी टाकली तरी चालेल, पण कुटून काय होतं चव छान येते। आता हे पण मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 2 तांबाटी टाकलेली आहेत, ही देशी तांबाटी आहे, ती मोठी मोठी कापून घेतलेली आहे। तुम्ही बारीक कापले तरी चालेल। तर हे पण मी मिनिटभर परतून घेणार आहे। तांबाटे टाकल्यानंतर बघा मीडियम गॅसवर 2 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। हे बाकीचं साहित्य टाकून घेऊया आपण। हळद टाकायचे, छोटा अर्धा चमचा बघा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर। आपण ह्यात अख्खा मसाला टाकल्यामुळे गरम मसाला पावडर कमी टाकायचा। आणि गरम मसाला पावडरच्या खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत बघा। लग्नातल्या पंक्तीचा मसाला भाताचा टाकलेला आहे, बिर्याणी मसाला टाकला आहे, साधे गरम मसाले टाकलेले आहेत, पुष्कळ मसाले आहेत आपल्या चॅनलवर। चवीनुसार मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा मिरची पावडर तुमच्या तिखटा हिशोबाने टाका तुम्ही। आता हे सगळं परतून घेऊया आपण। पहिलं मसाला टाकल्यानंतर बघा परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोळंबी टाकायची, 250 ग्रॅम कोळंबी आहे बघा, ही मोठी मोठी आहे, 250 ते 300 ग्रॅम आहे। हे हलवून घेऊया आपण। मिक्स करून घेतले बघा कोळंबी टाकल्यानंतर आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि गॅस जरा बारीक करते। 5 ते 7 मिनिट आपण झाकण ठेवूया। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं, काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये बघा हे पुदिन्याची पानं टाकायची, कापून टाकली तरी चालतील, मी अख्खीच टाकलेली ती, स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती। हलवूया। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, तुम्हाला हे कसा पद्धतीचा वाटला भात। तर ह्याच्यामध्ये बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ, हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि जुने तांदूळ आहेत, कधी पण भात आला ना तुम्ही कोणते पण घ्या, पण जुने घ्या तांदूळ। आता हे आपण टाकून घेऊया, सगळे तांदूळ टाकून घेतलेत बघा। आता मिक्स करून घेऊया आणि गॅस आता मीडियम केलेला आहे। मिक्स करून घेतला तर ह्यात पाणी टाकायचं आपल्याला। तर ह्याच्यामध्ये आपण ज्या वाटीनं घेतलं ना तांदूळ, त्याच वाटीनं आपल्याला पाणी टाकायचे बघा। 1 वाटीला कमी होते बघा हे तांदूळ, तर मी ह्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकणार आहे। मिक्स करून घेऊया। 1.5 ते 2 वाटी पण ह्याला पाणी लागू शकतं, कारण हे तांदूळना चांगले शिजतात। तर बघा हे वरून पाणी टाकलेलं आहे, 2 वाट्या मी पाणी टाकलेलं आहे। भाताप्रमाणे म्हणजे तांदळाप्रमाणे असं होतं, तुम्हाला 2.5 वाटी पण पाणी लागू शकतं। आता गॅस मीडियम आहे आणि मीडियम गॅसवर आपण हे पहिलं उकळून देऊया। मीडियम गॅसवर ठेवलं होतं बघा, चांगलं उकळलेलं आहे, पहिलं हलवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला माहिती आहे का, कोथिंबीर टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं। आणि आता बारीक गॅस एकदम करायची आपल्याला आणि बारीक गॅसवर हा भात चांगला शिजून द्यायचा। बारीक गॅसवर बघा 15 मिनिटं ठेवलं होतं बघा, किती मस्त झालेलं। एकदा बघितलं होतं फक्त, पूर्ण पाणी आटलेलं आणि भात बघा किती मस्त झालेला आणि एकदम सुट्टा मोकळा मोकळा असा भात होतो, 1 नंबर। आणि बासमती तांदूळ आहेत बघा, अशा पद्धतीत भात होतं, लांबडा लांबडा शिजतो एकदम। अजून ह्याला जर आपण असाच झाकून ठेवलं ना तर एकदम सुट्टा सुट्टा होईल, अशा पद्धतीने भात करायचा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।